नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा किस्सा आहे कृतज्ञता जपणारे. 16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव म्हणजेच तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन झाले आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान दिलं. शिवराज पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राज्याचं नेतृत्व केलं. शिवराज पाटील चाकूरकर हे तर 7 वेळा खासदार होते. त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद भूषवलं. राज्यपाल म्हणूनही काम केलं. धाराशिव जिल्ह्यातील डॉक्टर पद्मसिंह पाटील हेही अनेक वर्ष मंत्रिपदी होते. निलंगेकर, विलासराव, शिवराज पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून लातूर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर A.R. अंतुले. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीला 25 वर्षे पूर्ण झाली होती. या रौप्य महोत्सवी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं यावर बरीच चर्चा झाली. विलासराव देशमुखांनी ठरवलं असतं तर ते कोणालाही बोलवू शकले असते. मात्र त्यांनी बोलवलं ते अंतुलेंना. त्यामागे त्यांच्याविषयीची कृतज्ञता होती. यावेळी बोलताना अंतुले म्हणाले की आजकाल गरज सरल्यावर लोक त्या माणसाला 25 दिवसही लक्षात ठेवत नाहीत. विलासराव देशमुख यांनी तब्बल 25 वर्षे आठवण ठेवून मला या समारंभाला बोलवलं. 7 वेळा लोकसभेवर गेलेल्या चाकूरकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आम्हाला आमचा अति आत्मविश्वास नडला असं एका वाक्यात त्यांनी त्याचं विश्लेषण केलं होतं. मात्र यामागे अनेक कारणे होती. मतदारसंघातलं कुणीही त्यांच्याकडे काम घेऊन गेला की ते सांगायचे, अरे हे काम स्थानिक लेवलचं आहे, तू पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती किंवा आमदाराकडे जा. मी खासदार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नावर मला भूमिका घ्याव्या लागतात. परराष्ट्र संबंध, सीमा प्रश्न, संरक्षण विषयी असं काही असेल तर माझ्याकडे येत जा. शिवाय निर्भया प्रकरणाच्या वेळी माहिती देताना दिवसभरात 4-5 वेळा कोट बदलण्यानेही ते चर्चेत आले होते. असं म्हणतात की सोनिया गांधी राजीवजींसोबत लग्न करून भारतात आल्यानंतर त्यावेळी त्यांच्यासोबत जे मोजके घनिष्ठ लोक होते त्यांपैकी चाकूरकर एक होते. इथला देश, भाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी त्यांना दिली. त्यामुळे ते गांधी घराण्याच्या कायम जवळ होते. म्हणूनच पराभव झाल्यानंतरही त्यांना महत्त्वाचं सत्ता केंद्र देण्यात आलं. जर त्यावेळी ते निवडून आले असते तर सरदार मनमोहन सिंग यांच्याऐवजी पंतप्रधान म्हणून त्यांची वर्णी लागली असती. इतिहासात जर तरला काहीच अर्थ नसला तरी मराठी माणसांनी ही एक मोठी चूक केली असे वाटते. कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला लातूर जिल्हा आता मात्र भाजपमय झालाय. मतदारांचे सोडा, पण इथल्या निलंगेकर, चाकूरकर अशा बड्या नेत्यांच्या घरातही फूट पडली. विलासराव देशमुख यांचा करिश्मा अजून जिवंत असल्याने देशमुख कुटुंबीय अजून तरी काँग्रेससोबत आहेत. भविष्यात काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे आहे. विलासराव देशमुख यांच्यासारख्या कृतज्ञता जपणाऱ्या नेत्यांची आज खरी महाराष्ट्राला गरज आहे. तर श्रोते हो, हा आजचा किस्सा तुम्हा सर्वांना कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्सांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क करा. घनश्याम पाटील, संपादक, चपराक.